महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी 2 वर्ष आधी भंडारा शहरामध्ये सभा घेतली होती. त्या सभेला त्यावेळी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे भंडारा जिल्ह्याचे खासदार व भंडारा नगर परिषदेचे नगर परिषद अध्यक्ष सुनील मेंढेजी यांनी भूमिगत गटार योजना ही माझी स्वप्नपूर्ती असे म्हटलं होतं. पण त्यांची स्वप्नपूर्ती आम्हाला इतकी महागात पडणार हे आम्हाला माहित नव्हतं. मागील 2 वर्षापासून विकासाच्या नावावर भंडारा शहरामध्ये नवीन रस्ते बनवून ते भूमिगत गटर योजनेअंतर्गत फोडण्यात आलेले आहे. असाच प्रकार माडा कॉलनी भंडारा येथे झालेला आहे. प्रभाग क्रमांक 8 माडा कॉलनी भंडारा इथे जनतेच्या टॅक्सच्या पैशाचे लाखो रुपये खर्च करून जून 2024 ला हा सिमेंट रोड बनवण्यात आलेला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये याला भूमिगत गटार योजनेअंतर्गत फोडण्यात आलेला आहे. आधी रस्ते बनवायचे आणि नंतर ते फोडायचे. भंडारा नगर परिषदेकडे कोणत्याही प्रकारचे पूर्वनियोजन नसून अशा प्रकारे विकासाच्या नावावर जनतेच्या टॅक्सच्या पैशाची विल्हेवाट लावणे भंडारा शहरात सुरू आहे. मुख्य म्हणजे भंडारा नगर परिषदकडून होत असलेल्या बोगस कामाविरुद्ध कोणताही राजकीय पक्ष किंवा माजी नगरसेवक सुद्धा एकही शब्द बोलायला तयार नाही.